अहिल्यानगरमध्ये शासन 500 एकर जमिनीत तटबंदी करून त्यात बिबटे सोडणार। अहिल्यानगरमध्ये बिबट्यांसाठी संरक्षित क्षेत्र होणार आहे। शासनाच्या 500 एकर जमिनीवर तटबंदी करून यात मानवी वस्त्यांमध्ये आढळणारे बिबटे सोडण्यात येणार आहेत। त्यामुळे नगरकरांची बिबट्यांच्या तावडीतून सुटका होण्यास मदत होणार आहे। जिल्ह्यातील बिबट्यांची वाढती संख्या व माणसांवर होणारे हल्ले यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे। जिल्ह्यात जवळपास 400 ते 500 बिबट्यांचा वावर आहे। अनेक ठिकाणी माणसांवर तर पशुधनावर हल्ले सुरू आहेत। बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत असून ते नरभक्षक होत आहेत। त्यातून वन्यजीवन व मनुष्यांमध्ये संघर्ष होत आहे। वन्य प्राण्यांकडून शेतामध्ये काम करणारे शेतकरी तसेच जंगल क्षेत्रात राहणारे आदिवासी यांना मारण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना दिसत आहे। अहिल्यानगर लोकसभा मतदारसंघात ऊस शेतीचे क्षेत्र अधिक आहे। ऊस क्षेत्र बिबट्यांना लपण्यासाठी तसेच प्रजननासाठी सुरक्षित आहे। त्यातून बिबट्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे। त्यामुळे आता यातून नगरकरांची सुटका करण्यासाठी बिबट्यांसाठी संरक्षित क्षेत्र उभे केले जाणार आहे। मानवी वस्त्यांमध्ये आढळणारे बिबटे त्या क्षेत्रात सोडण्यात येतील अशी ग्वाही मंत्री यादव यांनी खासदार निलेश लंके यांना दिली आहे।